how I am investing my 50% salary and what are my investment plans. Hello guys, my name is Mayur and I am 24 years old working as a software engineer. Welcome to Life Unfiltered part 11. लास्ट व्हिडिओमध्ये मी जसं म्हटलं होतं की मी माझ्या मंथली सॅलरीपैकी 50% सॅलरी एव्हरी मंथ इन्व्हेस्ट करतो. तर आज मी माझे इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतो. मला महिन्याला 100% सॅलरी येते, त्यापैकी मी 42% सॅलरी म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतो. मी 3 टाईपचे म्युच्युअल फंड्समध्ये एव्हरी मंथ एक स्पेसिफिक अमाऊंट इन्व्हेस्ट करतो. मी सध्या 3 टाईपचे म्युच्युअल फंड्स ओन करतो. टाईप 1 निफ्टी 50 इंडेक्स फंड, टाईप 2 फ्लेक्सी कॅप इंडेक्स फंड, टाईप 3 स्मॉल कॅप इंडेक्स फंड. निफ्टी 50 इंडेक्स फंडमध्ये मी एव्हरी मंथ माझ्या 100% सॅलरीच्या 20% सॅलरी इन्व्हेस्ट करतो आणि निफ्टी 50 इंडेक्स फंडचे 2 म्युच्युअल फंड्स माझ्याजवळ आहेत. फ्लेक्सी कॅपचा एक म्युच्युअल फंड आहे आणि त्यात मी मंथली सॅलरीच्या 10% इन्व्हेस्ट करतो. स्मॉल कॅपचे माझ्याजवळ 2 म्युच्युअल फंड्स आहेत आणि त्यात मी मंथली सॅलरीच्या 12% इन्व्हेस्ट करतो. म्हणजेच निफ्टी 50मध्ये 20%, फ्लेक्सी कॅपमध्ये 10% आणि स्मॉल कॅपमध्ये 12%. टोटल झाले 42% पर मंथ. याच्या व्यतिरिक्त माझ्याजवळ काही स्टॉक्स आहेत. स्टॉक्स म्हणजेच मी शेअर मार्केटमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करतो. सो एव्हरी मंथ अराउंड 8 to 10% शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो. सो 42% इन म्युच्युअल फंड्स आणि 8 to 10% इन शेअर मार्केट. टोटल झाले 50 to 52% पर मंथ. मी मंथली अराउंड 70% सॅलरी सेव्ह करतो. सो 50% इन्व्हेस्ट करून सुद्धा माझ्याजवळ 20% सॅलरी शिल्लक राहते. ही 20% सॅलरी मी एमर्जन्सी फंड म्हणून माझ्या बँक अकाउंटमध्ये ठेवतो. अजून मोर स्पेसिफिक डिटेल हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.